होलालकेरे हे चित्रदुर्ग जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. चित्रदुर्ग म्हैसूरमधील उत्तर दिशेला असलेल्या बेलरी नामक मद्रास प्रांताच्या उत्तर पूर्व सीमेला आणि मुंबई प्रांताच्या उत्तर पश्चिम सीमारेषेवर वसलेले आहे. अधूनमधून इथे वाघाच्या हल्ल्यात नरबळी गेल्याच्या घटना सतत घडतात आणि त्यामुळेच येथे नर मासाला चटावलेले नरभक्षक वाघ वावरत असल्याची जाणीव सर्वांनाच होत होती. 10 वर्षापूर्वी इथे वाघाने नरबळी घेतल्याच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या आणि त्यावेळी सरकारने वाघाची शिकार करायचा मुक्त परवाना जाहीर केला होता. त्यावेळी बेंगलोरमध्ये एक हौशी शिकारी पती-पत्नी होते, मॅक आणि त्याची पत्नी. त्यांना नरभक्षक वाघाची शिकार करायचा थरार अनुभवायचा होता. त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की आपण तिघे मिळून 4-1 आठवडे तिथे राहून या नरभक्षकाची शिकार करूया. तदनुसार आम्ही मॅकच्या कारमधनं बेंगलोरहून चित्रदुर्गला आलो. तेथे गेल्यावर तेथील फॉरेस्ट जिल्हा अधिकाऱ्याशी बोलून नेमकी माहिती मिळवायचा प्रयत्न केला, जशी की नुकताच गेलेला बळी कधी गेला, कुठे गेला, वगैरे वगैरे. हा अधिकारी मोठा कोऑपरेटिव्ह होता. त्याने सांगितले की सध्या जो नरभक्षक कार्यरत आहे तो भाग चित्रदुर्गपासून दक्षिण पश्चिमेला असलेल्या होलालकेरे व त्यापासून 9 मैलावरील होसदुर्ग नाव असलेल्या एका गावाच्या परिसरात आहे. नुकतेच तिथे त्याने 2 बळी घेतले आहेत. होसदुर्गपासून पुढे पूर्वेकडे असलेल्या एका विशाल तलावापर्यंत, ज्या तलावात मोठमोठे मासे आणि मगरींचे वास्तव्य आहे, तिथपर्यंत त्या नरभक्षकाचा वावर होता. शिवाय तिथे एक जुना दुर्ग होता, तिथे पण त्याचा वावर असल्याचे आढळले होते. मला त्या दुर्गाविषयी माहिती होती. त्या दुर्गाचे नाव योगी मठ आणि तेथे भटकी अस्वल, बिबळे आणि क्वचित प्रसंगी वाघ यांचाही मुक्त वावर होता. पण हाती आलेल्या माहितीच्या आधारे आम्ही होलालकेरे आणि होसदुर्ग इथेच आपला मुक्काम ठोकण्याचे नक्की केले. दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा मुक्काम हलवला. 1 तासात आम्ही होलालकेरेला पोहोचलो. नरभक्षकाचा वावर असलेल्या ठिकाणी जशी परिस्थिती असते तशी ती इथे पण आढळली. लोक गोंधळलेले होते, घाबरलेले होते, निराश झालेले दिसत होते. तिथं आम्हाला अनेक चित्रविचित्र, अविश्वसनीय व उलट्या सुलट्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण एक मात्र नक्की जाणवलं की हा वाघ अचानक कुठेही कसाही प्रकट होत असे. अजून एक गोष्ट कळली की होलालकेरे आणि होसदुर्ग पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या खजुरांच्या दाट झाडातून आणि लँटाना गवतामध्ये त्याचा सतत वावर असतो. रोज त्याचे पगमार्क्स तिथे दिसत असतात. वर आम्हाला सांगितले गेले की रात्री जर आम्ही होलालकेरे ते होसदुर्ग या 9 मैलाच्या मार्गावर रात्री कारमधनं चक्रा मारत राहिलो तर तो नक्कीच आढळेल. त्याप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता आम्ही निघालो. साधारण 1 मैल पुढे गेल्यावर दाट लँटाना गवतात दडलेल्या खजुराच्या झाडांच्या रांगा दिसू लागल्या. तिथून आम्ही अगदी गोगलगाईच्या गतीने सावधपणे पुढे जाऊ लागलो. तसे साधारण अर्धा 1 मैल पुढे आलो असू नसू तोच आम्हाला उजवीकडे एका झाडावर 15 फूट उंचीवर एक काळा कुट्ट केसाळ माणूस झाडावर चढून अर्धवट पिकलेली फळे खात असलेला दिसला. आम्ही त्याच्या जवळ जाऊन गाडी थांबवली. आम्हाला बघून तो झाडाच्या अर्ध्यावर खाली आला आणि आमच्याकडे पाहू लागला. तेव्हा आम्हाला समजलं की ते एक अस्वल होत. तो करत असलेल्या मेजवानीतून आम्ही त्याला डिस्टर्ब केल्यामुळे ते थोडे बावचळले होते. खरं तर बघता क्षणीच मला समजले होते की ते एक अस्वल आहे, पण माझ्या पाहुण्यांना समजायला हवे म्हणून मी त्यांना ते तसं समजून दिलं नव्हतं. मॅकच्या पत्नीने मग .3005 स्प्रिंगफील्ड रायफलने अचूक निशाणा साधला आणि ते अस्वल खाली कोसळले.
पुढे त्या रात्री आम्ही अजून 2-3 वेळा कारने तशाच चक्रा मारल्या. त्या आम्ही मारलेल्या अस्वलाच्या प्रेताजवळ आम्हाला एका तरसाखेरीज काहीच आढळले नाही. ते अस्वल तेथे तसेच टाकून जाण्यात काहीच अर्थ नव्हता, म्हणून आम्ही ते आमच्या गाडीत घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी छान नाश्ता करून आम्ही त्या अस्वलाचे कातडे सोलून काढले आणि नंतर पुन्हा होसदुर्गला जाऊन अजून काही नवीन माहिती मिळते का बघायला गेलो. जाताना आम्हाला आजूबाजूची दाट झाडी बघून तेथे वाघ दिसायची व त्याला मारायची शक्यता फारच कमी असल्याचे जाणवले. होसदुर्गला आल्यावर नुकत्याच झालेल्या बळींची माहिती आम्हाला मिळाली. पहिली घटना 3 आठवड्यापूर्वी झाली होती. ती तिथल्या तालुक्याच्या अंमलदाराची 11 वर्षाची एक दूरची नातेवाईक गावाबाहेर आपल्या आईवडिलांबरोबर राहत होती. रात्री 7 वाजता ती बहुधा लघुशंकेसाठी बाहेर पडली असावी. ती परत आलीच नाही. न कसला आवाज ऐकू आला. त्यानंतर आईवडिलांनी कंदील घेऊन आजूबाजूला बघितले, पण जेव्हा काहीच आढळले नाही तेव्हा त्यांनी आरडाओरडा करून गाव गोळा केला. साधारण 50 लोक कंदील, लाठ्या, काठ्या, ठासणीच्या बंदुका घेऊन शोधायला निघाले. 2 तास शोध करूनही त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. दुसऱ्या दिवशी उजेडात मात्र त्या ठिकाणी त्यांना तिच्या फाटलेल्या कपड्याचे काही तुकडे मिळाले, पण त्यानंतर तिचा काहीच पत्ता मिळाला नाही. दुसरी घटना 12 दिवसापूर्वीच घडली होती. मी वर सांगितल्याप्रमाणे तिथे जो एक विशाल तलाव होता त्याच्या बाजूला एक डबके होते व तेथे 2 भाऊ जे व्यवसायाने धोबी होते आपले कपडे 2 गाढवावर लादून तेथे कपडे धुण्यासाठी घेऊन आले होते. कपडे धुवून झाल्यावर साधारण संध्याकाळी 5च्या सुमारास ते 2 गाढवांसकट घरी परतत होते. एक भाऊ पुढे होता, मध्ये 2 गाढवे होती व दुसरा भाऊ मागून चालत होता. होसदुर्गपासून 1 मैलावर असताना अचानक अंधारातून कुठेतरी एक वाघ प्रकटला व त्याने पुढे असलेल्या भावावर हल्ला करून डोळ्याचे पाते लावायच्या आत त्याला घेऊन तो पसार झाला. त्या भावाच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर पडला नाही. दुसऱ्या भावाची बोबडी वळाली आणि तो उलट्या पावली जिथून ते कपडे धुवत होते त्या भागाकडे पळाला. 8 वाजून गेले तरी दोन्ही भाऊ व गाढवे न आल्यामुळे दोघांच्या बायकांनी गाव गोळा केला. रात्री 10 वाजता एक सर्च पार्टी पुन्हा कंदील, लाठ्या, काठ्या व बंदुका घेऊन निघाली. लवकरच त्यांना रस्त्याच्या मधोमध बसलेले एक गाढव दिसले. कपड्याचा ढीग त्याच्या पाठीवर तसाच होता. पुढे गेल्यावर त्यांना दुसरा भाऊ मिळाला. त्याची दात खिळत बसली होती. अर्धा 1 तासाने जरा धीर आल्यावर त्याने घडलेली घटना सांगितली. दुसऱ्या दिवशी उजेडात शोधाशोध केल्यावर त्यांना त्या दुर्दैवी भावाचे फाटलेले कपडे आणि रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर तिथूनच पुढे काही अंतरावर त्याचे डोके, हात आणि एकच पाय मिळाला. तो त्यांनी अंत्यसंस्कारासाठी वापरला. अजून एक आशादायक माहिती अशी कळली. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता एक बैलगाडीवाला परतत असताना त्याच्यावर एका वाघाने हल्ला केला. गाडीवान कसा तरी उडी मारून पळत पळत जवळच्या रस्त्याने गावात आला. दुसऱ्या दिवशी जेव्हा शोध पथक निघाले तेव्हा त्यांना बैलगाडीला एकच बैल जुंपलेला आढळला. दुसरा वाघाने त्या दुसऱ्या बैलाच्या डोळ्या देखत मारून खाल्ला होता. त्याचबरोबर अजून अशीही एक माहिती मिळाली की अजून 2 शिकारी 5 दिवसापूर्वीच होसदुर्गच्या बंगल्यात याच वाघाची शिकार करण्याच्या उद्देशाने कारने बँगलोरहून आले होते. अर्थात ही चिंतेची बाब होती की आनंदाची आता तरी कळायला मार्ग नव्हता. 17 सुगरणी आणि स्वयंपाक अळणी अशी जी म्हण आहे त्याप्रमाणे हे इतके शिकारी कदाचित आमचा प्लॅन चौपट करू शकले असते. दुसऱ्या दिवशी 10 वाजता आम्ही आमची रणनीती ठरवत असतानाच ते 2 नवीन आलेले तरुण शिकारी तेथे आले. दोघे तरुण होते आणि अनुभवी होते. एकाचे नाव इंक आणि दुसऱ्याचे टॉड. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि आम्हाला जी माहिती अगोदरच होती तिचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यानंतर
त्यांनी तो धोबी जिथे मारला गेला होता तिथे एक रेडा बेट म्हणून 2 रात्रीपूर्वीच बांधून ठेवला होता. पहिल्या रात्री इतर बाघाने त्याला तोंड लावले नव्हते. आम्ही त्यांना त्यांच्या कार्यात यश चिंतले आणि आम्ही आता होलाल केरळला जायला निघाल्याचे त्यांना सांगितले. पण त्यांनी मला विनंती केली की आजची रात्र आम्ही त्यांच्या बरोबरच राहावे. आमची ही चर्चा चालू असताना त्याने रेड्याकडे पाठवलेले लोक परत आले आणि त्यांनी रेडा मारल्या गेल्याची व अर्थात खाल्ला असल्याची सुवार्ता आम्हाला दिली. ते 2 तरुण इतके विनम्र होते की त्यांनी आम्हाला त्या मारलेल्या बैलावर मचाण बांधून बसण्याची विनंती केली. अर्थात या गोष्टीला आम्ही कसा होकार देऊ शकत होतो. त्यानंतर एकत्रित भोजन केल्यावर आम्ही त्यांच्याबरोबर त्या मारलेल्या रेड्याला आमची काही मदत होते का हे बघायला गेलो. तेथे मला असे आढळले की बेट बांधताना त्यांनी थोडा अविचारच केला होता. बेट एका खडकांनी व्यापलेल्या जागेत बांधला होता. त्याला व्यवस्थित बांधला पण नव्हता. त्यामुळे वाघाने रेड्याला मारून दोरखंड तोडून ओढून त्यांनी ज्या झाडावर मचाण बांधायचा प्लॅन केला होता त्याच्या दृष्टीपलीकडे लांब त्या रेड्याला नेलं होतं. आता जर तो रेडा नरभक्षक वाघानेच मारला असेल तर त्याला त्या कीलकडे पुन्हा येण्यासाठी 2च मार्ग होते. पहिला मार्ग म्हणजे ज्या भागात धोबी मारला गेला होता तिकडून आणि दुसरा दक्षिण पूर्वेकडे असलेला एका टेकडीकडून. आता त्या जागेजवळ 2 खडक असे होते की ज्यावर बसून त्यांना या नरभक्षक येण्याच्या मार्गावर आणि रेड्यावर सहज नजर ठेवता येणं शक्य होतं. पण मी सुचवलेला खडक सोडून त्यांनी दुसरा खडक निवडला. त्या जागेवर थोडी काटेरी झोडपे लावून त्यांना लपायला जागा करून देण्याची आमची सूचना अमान्य करून त्यांनी खडकाला पाठ टेकून बसणे पसंत केले. तरी सुद्धा त्यांना एक काटेरी झोडपांचा आडोसा तयार करून देऊन आम्ही साधारण 4च्या सुमाराला त्या 2 तरुणांच्या सुरक्षिततेची व यशाची प्रार्थना करीत बंगल्यावर परत आलो. खरे तर माझी इच्छा होती की तिथेच जवळपास त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहावे, पण त्याचा त्यांनी कदाचित गैर अर्थ काढला असता म्हणून आम्ही बंगल्यावर परतलो. त्या संध्याकाळी आम्ही बंगल्याच्या वरांड्यात गप्पा मारत चहा पीत काढला. बऱ्याच गावकऱ्यांबरोबर अजून काही माहिती मिळते का हे चाचपण्यात वेळ काढला. वारा आमच्याकडून ते 2 तरुण बसले होते तिकडे वाहत होता. त्यामुळे तिकडून एका मैलावर असलेल्या त्या 2 तरुणांनी गोळी झाडल्याचा आवाज कानावर यायची शक्यता कमीच होती. रात्री आम्ही लवकर जेवलो. ते दोघे नवरा बायको झोपायला गेले. मी जंगलाचे संगीत ऐकत वरांड्यात बसायचे ठरवले. साधारण रात्री 11च्या सुमारास ज्याला मी घाबरत होतो तो आवाज माझ्या कानावर पडला. कुणीतरी धडपडत ठेस काढत धावल्याचा पावलांचा आवाज. मला कुठेतरी माझ्या 6व्या इंद्रियाने धोक्याची पूर्वकल्पना दिलीच होती. मी पटकन टॉर्च आणि माझी रायफल उचलली आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटलो. तो त्या 2 तरुणांपैकी एक होता आणि त्याचे नाव इंक होते. त्याचे कपडे फाटले होते. घामाने तो निथळत होता आणि दारू प्यायलेल्या माणसासारखी त्याची अवस्था झाली होती. मी त्याला आधार दिला आणि काय झाले ते विचारले. तो इतका गर्भगळीत झाला होता की तो मला पकडून रडू लागला. त्याला बोलताही येत नव्हते. जरा वेळाने तोडक्या मोडक्या शब्दात त्याने सांगितले की त्याच्या मित्राला टॉडला वाघाने ओढून नेले होते आणि तो ओक्साबोक्शी पुन्हा रडू लागला. मी त्याला बंगल्यात आणले. त्या नवरा बायकोला उठवलं. त्याची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. आम्ही त्याला झोपवले. त्याला थोडी ब्रँडी पाजली आणि त्याचे तळहात चोळले. तो जरा भानावर आल्यावर त्यांनी जी गोष्ट सांगितली ती भयंकर होती. ते दोघे वेगवेगळ्या खडकामागे 2 रस्त्यावरून कीलकडे येणाऱ्या मार्गावर नजर ठेवून बसले होते. अंधार पडायच्या आत इंकला काळोखात एक पिवळा मोठा काळे पट्टा असलेला आकार झोडपा दिसला. दुसऱ्याच्या दृष्टी आड ती जागा असल्यामुळे इंकला दुसऱ्याला काहीच कल्पना असणार नाही हे जाणवले होते. तो लक्ष ठेवून होता. पण नंतर पुढे त्याला काही त्याची हालचाल जाणवली नाही. अंधार पडला. 1 तास गेला. रात्रीचे 10 वाजले. मरून पडलेला रेडा अंधारात विलीन झाला होता. तारे प्रस्थापित होत होते. त्यांच्या प्रकाशात आसपासचा परिसर अस्पष्ट दिसत होता. अचानक
अचानक इंकला कसला तरी आवाज आला. नक्कीच तो हाडे फोडल्याचा आवाज होता. काहीतरी जड ओढत नेल्याचा आवाज. वाघ आपले उर्वरित खाद्य खायला परत आला होता. इंकला वाटले टॉड आता गोळी झाडेल, कारण इंकपेक्षा टॉडला त्याचा व्ह्यू क्लिअर होता आणि त्याला पण तो हाडे फोडल्याचा आवाज आला असणारच. त्याला कळेना टॉड गप्प का आहे, गोळी का चालवत नाही. मग त्याच्या मनात एक विचार चाटून गेला. कदाचित टॉडला झोप तर लागली नसेल. त्याने हाडे फोडल्याचा आवाज ज्या दिशेने येत होता त्या दिशेला रायफल वळवली आणि टॉर्चचे बटन दाबले. त्याला प्रकाशात एक भला मोठा वाघ रेड्यावर ताव मारीत असल्याचे दिसले आणि त्याच क्षणी आकाश फाटले. टॉर्चच्या मुखातून एक गगनभेदी किंकाळी बाहेर पडली आणि वाघाचा गुरगुरण्याचा भयंकर आवाज आला. मग सगळीकडे शांतता. इंकने रायफलला जोडलेल्या टॉर्चचा जोड टॉड बसला होता तिकडे टाकला. टॉडचा पत्ता नव्हता. टॉडला हाक मारत इंक टॉड बसलेल्या दिशेने धावला. टॉड तेथे नव्हता. खाली टॉडची रायफल, एक पाण्याची बाटली, काही बिस्किट्स आणि सँडविचेस पडली होती. काय झाले ते इंकच्या लक्षात आले. त्याच्या मित्राला वाघाने नेले होते. तो एकदम भयकंपित झाला. त्या अवस्थेत टॉडला शोधताना तो रस्ता चुकला आणि त्याच्या नशिबाने त्याची आणि माझी गाठ पडली. इंकच्या गोष्टीवरून एक गोष्ट नक्की झाली होती की आम्हाला 2 वाघांशी सामना करायचा होता. एक कदाचित साधे गुरं पळवणारा होता आणि दुसरा नरभक्षक होता. कदाचित ते नर आणि मादी असावेत. माझ्या पूर्ण आयुष्यात हे असले कॉम्बिनेशन मी कधी बघितले नव्हते. पुढच्या 15 मिनिटात आम्ही गावातले काही लोक झोपेतून उठवले. झोपेतून उठल्याने वैतागलेले 20 लोक तेथे आले. काही जणांकडे ठासणीच्या बंदुका होता. प्रत्येक जण हातात मिळेल ते शस्त्र घेऊन, काठ्या लाट्या घेऊन तिथे आले होते. मी, ते नवरा बायको आणि इंक, जरी तो खूपच गर्भगळीत झाला होता तरी मित्राखातर तो पण आमच्याबरोबर आला. थोड्याच वेळात आम्ही त्या खडकामागे आलो. एके ठिकाणी टॉडच्या डाव्या पायातील रबरी सोल असलेला बूट मिळाला. काही खुणांवरून तो वाघ टॉडला ज्या दिशेने घेऊन गेला असावा तिकडे आम्ही जाऊ लागलो. तो त्या टेकडीकडे जितक्या त्वरेने जाता येईल तितक्या त्वरेने जाऊ लागला होता. तिकडूनच तो आला होता. आता आम्ही त्या वाघाने टॉडला प्रथमच जिथे खाली ठेवले होते त्या स्पॉटवर आलो. इंकचा आरडाओरडा ऐकून तो बहुतेक विचलित झाला असावा, त्यामुळे तो त्वरेने पुढे जात होता. आता आम्हाला रक्ताचा माग मिळत होता. तो त्या टेकडीच्या पायथ्यापाशी आला होता. पुढे आम्हाला टॉडचे राहिलेले अवशेष मिळाले. वाघाने त्याला निम्मा खाल्ला होता आणि ते दृश्य अत्यंत हृदयद्रावक व भयंकर होते. इंक त्या दृश्याने लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. तो पूर्ण कोलमडून गेला होता. त्याला उलट्या होऊ लागल्या. टॉडचे अवशेष आम्ही मॅकच्या गाडीत घेतले. मी इंकच्या मित्राची टॉडची गाडी चालवत आम्ही 9 वाजता चित्रदुर्गला पोचलो. इंकला एका दवाखान्यात ॲडमिट केले आणि आम्ही काही पोलिसी चौकशीला सामोरे गेलो. पूर्ण दिवस त्यातच गेला. आम्ही होसदुर्गला परतताना एक अभद्र सावट आमच्या गाडीत पसरले होते. कुणी कुणाशी बोलत नव्हते. बंगल्यात आल्यावर सुद्धा कुणी कुणाशी फारसे बोलले नाही. एक रिकामपण आमच्या आयुष्यात आलं होतं. आम्ही टोडच्या मारेकऱ्याचा सूड घ्यायची प्रतिज्ञा करून लवकर झोपी गेलो. मिसेस मॅक फारच उदास आणि खचल्या गेल्या होत्या, तरी त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या खडकाकडे गेलो, पण आम्हाला कुठेही त्या वाघाचे पगमार्क्स आढळले नाहीत. कित्येक महिने पाऊस न पडल्याने जमीन कठीण झाली होती. इंकने सांगितल्याप्रमाणे जर तो रेडा खाणारा विशाल व मोठा होता, म्हणजेच तो नर असायची शक्यता होती आणि ती नरभक्षक वाघीण असायची शक्यता होती. अर्थात हा माझा कयास होता. तिथे काहीही न मिळाल्याने जिथे टॉडची बॉडी मिळाली होती आम्ही तिथे आलो, पण तिथेही आम्हाला काहीच पगमार्क्स मिळाले नाही. जर ते मिळाले असते तर आम्हाला नरभक्षक तो नर आहे की मादी आहे, त्याचे वय काय, त्याचा आकार याची माहिती मिळाली असती, पण ती अध्यारूतच राहिली. आता
पुनश्च हरिओम करणे आम्हाला भाग होते. मग आम्ही ठरवले की पुन्हा एक बेट आणून त्या धोब्याचा जिथे बळी गेला होता तिथे बांधायचं. मॅकने त्याच्यावर बसायचे आणि मी तिथूनच जरा दूर असलेल्या जिथे टॉडचा बळी गेला होता त्या खडकावर बसायचे. आमचा प्राथमिक प्लॅन असा होता, जर ते दोघं असतील तर नरभक्षक नसलेला वाघ त्या रेड्याला मारेल. नरभक्षक ती आयती मेजवानी टाळू शकणार नाही, तो सुद्धा जॉईन करेल आणि मॅकला शॉट घेता येईल. जर नरभक्षक जॉईन झाला नाही व तो तिथे आसपास कुठेतरी भटकत राहिला तर तो माझ्या दृष्टीस पडेल. जिथे मॅकला बसायचे होते तिथे एकही झाड नसल्याने मग तिथे आम्ही एक भुयार तयार केले व त्यावर एक 6x8 डायमीटरचे भले मोठे झाकण त्याच्या मुखावर बसवायचे ठरवले. हे झाकण जेव्हा उसापासून गूळ तयार करतात तेव्हा त्या भांड्यावर ते ठेवले जाते. होसदुर्गला आम्ही अशी बरीच झाकणे बघितली होती. थोड्याच वेळात आम्ही 6 माणसांच्या मदतीने तसे झाकण त्या जागेवर आणले. त्याबरोबर एक ताडपत्री आणि रात्रभर पहारा करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन तेथे आलो. आम्ही एक अतिशय सुरेख सेटअप केला होता. त्या भोकावर आम्ही ते झाकण ठेवले आणि आजूबाजूला त्याच्या खाली दगड ठेवून हवा खेळती राहण्यासाठी जागा केली. काही ठिकाणी रायफल बाहेर काढून शूट करण्यासाठी पण जागा ठेवली. त्याच्यावर टार्पोलिन सोडून त्यावर झाडे, झुडपे, काटे, कुटे टाकून ते बेमालूम लपून टाकले. आता एकच अडचण होती, ती म्हणजे मॅकची पत्नी अडून बसली की मी पण मॅक बरोबर आत बसणार. आम्ही तिला खूप कसोशीने समजायचा प्रयत्न केला, पण ती आपल्या मतावर अटळ राहिली. शेवटी आम्ही पुन्हा थोडेसे रिअरेंज करून टार्पोलिन उचलून तिला आत जायला मदत केली. माझ्या मते तसं आत सुरक्षित होते. मग तो रेडा बांधला गेला आणि मी खडकावरील माझ्या जागेवर जायला निघालो. तत्पूर्वी आम्ही एकमेकांना सांगितले की जरूर पडली तर 3दा शिट्टी वाजवून एकमेकांना साथ घालायची. 5 वाजता मी त्या खडकावर आलो आणि निवांत बसलो. पुढील घटनाक्रमांची वाट बघत बसल्यावर मला जाणवले की खडक दिवसभर उन्हात तापल्यामुळे बऱ्यापैकी गरम झाला होता. काळ जात होता. मी बसल्या बसल्या बिचाऱ्या टॉडबद्दल विचार करत होतो की काय प्रसंग गुजरला असेल त्याच्यावर. फार भयानक अंत झाला होता त्याचा. आता वातावरण एकदम शांत होते. कुठे कसलाही आवाज नव्हता. नेहमीचा रातवा पक्षी सुद्धा आज आलेला नव्हता. मध्यरात्र उलटली आणि मला मॅककडून 3 शिट्ट्या ऐकू आल्या. मी कानोसा घेत असताना त्या पुन्हा आल्या. नक्कीच काहीतरी तेथे झाले होते. मी टॉर्च लावली व आजूबाजूला प्रकाश झोत टाकत सावधपणे ते दोघे जिथे होतो तिथे आलो. तो रेडा सुरक्षित व जिवंत होता. भुयारावरचे ते भव्य झाकण उलथून बाजूला पडले होते. त्यांनी मला सांगितले की मध्यरात्रीपर्यंत काही घडले नव्हते. मॅकची पत्नी त्याच्या मागे बसली होती. तिची नजर रेड्याकडे होती. तिला मागून कसला तरी आवाज आला. तिने झाकणाभोवतीच्या फटीतून बाहेर बघितले. तिला प्रथमदर्शनी काहीच आढळले नाही. नंतर तिला कसला तरी आकार दिसला. तिला वाटले तो खडक आहे, पण तिथे तर काही खडक नव्हता. आपला चेहरा तिने फटीच्या अगदी जवळ नेला तेव्हा तिच्यापासून 6 फुटावर एक वाघ ओठावर बसलेला तिला दिसला. घाबरून तिने मॅकला कुणीने ते दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्या छोट्याशा जागेत मॅक ज्या पद्धतीने बसला होता त्याला त्या फटीला डोळा लावता येणे शक्य नव्हते. ती सारखी त्याला डिवचत होती. म्हणून मॅकने मळायचा प्रयत्न केला आणि त्या गडबडीत त्याचा धक्का त्या झाकणाला लागला आणि आवाज करीत घसरून ते बाहेर पडले. वाघ दसकून पुढे मारून पसार झाला. त्यानंतर मॅकने मला एक सूचक शिट्टी वाजून बोलून घेतले. आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही बंगल्यावर आलो.